शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे सहकारी चरणराज चौरे यांनी मागील 40 वर्षापासून मेन कॅनल ते बैठक रस्ता अनेक वर्ष झालं इथल्या रहिवासी लोकांची मागणी होती। अनेक जणांनी येऊन आश्वासन दिले, अनेक जणांनी येऊन नारळ फोडले, पण काम काय आज तगायत या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला दिसत नाही। पण आज जिल्हा नियोजनच्या माध्यमातून चरणराज चौरे यांनी अनेक वर्षाची समस्या आज या ठिकाणी सोडवल्याबद्दल इथल्या सर्व शेतकरी असतील, या रस्त्यावरून रहदारी करणारे असतील, सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधान या ठिकाणी दिसत आहे। आणि हे समाधान चरणराज चौरे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे, याचा मला मनापासून आनंद होत आहे। फक्त हाच रस्ता नाही तर त्यांच्या जिल्हा नियोजनच्या माध्यमातून पेनूर असेल, पाटकुर असेल, आडेगाव असतील, अनेक जिल्हा परिषद गटामध्ये येणारी गावं ज्या इथे अनेक रस्त्याचं काम, डांबरी रस्त्याचं काम त्यांनी केलेलं आहे, कॉन्क्रीट रस्ते घेतलेले आहेत, अनेक ठिकाणी नवीन DP बसवलेले आहेत। DP जळला तर त्याला लगेच ताबडतोब दुरुस्त करण्याचं काम केलेलं आहे। कुणाचं MSCBचं काम असेल, पोलीस स्टेशनचं काम असेल, ग्रामीण रुग्णालयाचं काम असेल, ह्या वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी एक छाप पाडलेली आहे। आणि मला याच्या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की जो काम करतो, जो लोकांच्या मदतीला धावून येतो, अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता खऱ्या अर्थानं असते। याचं उदाहरण मोहोळ शहरामध्ये मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला असताना लोकांच्या मदतीला गेल्यानंतर लोक आपल्या पाठीशी, या ठिकाणी कुणी दबावापोटी असेल, कुणी कुणाचे दडपशाही असेल, तरी देखील मताचा अधिकार, त्यांचा अधिकार योग्यरीत्या बजावत असतात। आणि अशा पद्धतीने या पेनूर जिल्हा परिषद गटामधील सर्वसामान्य जनता मताचा अधिकार योग्य दिशेने बजावेल अशी अपेक्षा आहे। नंतर काही रस्ते केलं आणि काल परवा आमदार फंडातने 3 रस्ते टाकलेत। पाटकुलगावच्या सरपंचाला वर्ण सांगासांगी करून गोरगरीब जनतेच्या रस्त्याचं जर का तुम्ही सह्या दिलेलं, जर का व्हाईटनरनं पुसून जर आम्हाला सह्या करायला लागत असेल, ह्या परत दोरतोय काय राजन पाटलाच्या सरपंचांचं किंवा कार्यकर्त्यांचं, असा भ्रष्टाचार करा, पण तुमच्या पद्धतीने करा ना। अहो याच आताच सांगितलं बाळासाहेब गवड्यांनी विधानसभे टायमाला पाटकुलमध्ये सभा लावली, त्या सभेत 50 लाख रुपये कॅनल ते पानमाळा दाखवलं। कुठं दाखवलं आणि कधी केलं? आज चरणराज चौरेंनी एक काम असं केलंय, पाटकुलगाव असेल झडपी गण जो आहे, ह्या गणात चरणराज चौरे यांच्यासारखी हस्तीच नाही कामासाठी। अप्पर तहसील कार्यालय गेल्याच जमा होतं, त्यातनंही 3 गावं वगळली होती। आज जी नेते मंडळी पुढे येऊन उभा राहायला लागली या, ती ह्या 40 गावाला दावणीला नेऊन बांधायचं काम करत होती। पण चरणराज चौरे असतील, रमेश बारस्कर साहेब असतील, दीपक नेंबर असतील, उमेश पाटील असतील, विजयराव डोंगरेदादा असतील, राजू खरे आमदार नव्हते तेव्हा त्यांनीही सहभाग घेतला होता ह्या तालुक्यात, ते असतील, त्यांनी आडवाडवी करून व आपल्या मोहोळ तालुक्याचे कोर्ट न्यायाधीश ह्यांनी आणि वकील कंपनीने एक याचिका दाखल केलेली, त्या याचिकेनं 3 गावं निघाली चरणराज चौरेंच्या ह्यानं, पण वकिलाच्या कॅम्पनंही अप्पर तहसील कार्यालय बी कॅन्सल झालं। तर विकास कशाला म्हणते तुम्हाला आज सांगतो, जो काम करतो आणि त्याची मनापासून इच्छा असते काम करायचं, ह्या भागात जो गोरगरीब जनता जाईल त्याचं काम करायचं, ज्याची इच्छा असते, त्यातला एक चरणराज चौरे साहेब आहेत। तर ही काय जनता इडी नाही, ही झडपी गणातले आमची 10 गावं जे आहेत का, कुठंतरी असतं चुकलेलं एखादं असं म्हणलं जातं। अहो पण ते कामावर येऊनच काम करायची संधी मिळूनच चालतं। 2-4 वर्ष झाले, तुम्ही 40-40 वर्ष सत्ता बघली। अहो पाठीमागील झडपी सदस्य सोनवणे सर आहेत, पाटकुल गावाला कोणाला तर चेहरा दाखवला का त्यांनी, काय काम करायचं? पाटकुल गावचा एखादा व्यक्ती गेल्यास त्यांचं काय काम झालं का? तर त्यांनी काम करायची इच्छाच नाही त्यांची, फक्त पावसाळ्यातल्या छत्र्यासारखं यायचं, उभा राहायचं। आता चालू आहे 2 नंबर वार्ड, आज ग्रामपंचायत विषयात येऊन बोलतो, आज 2 नंबर वार्डात उपसरपंचानं कामं केली, उपसरपंचानं कामं केली गेलं समजा, म्हणून राहिलेला जोर फक्त ह्यांचा 2 नंबर वार्ड असेल, 1 असेल, ह्याच परिसरात पाहू। पण काम कोणी केलं आणि कुणाही माध्यमातून उपसरपंचानं केलं, चरणराज चौरे आणि राजू खरे यांच्या माध्यमातून ही कामं खेचून आणली ती।
म्हणून कामं व्हायला लागली ती. 40 वर्ष का झालं नाही तुमच्याकडं कामं? फक्त पावसाळ्यात छत्र्यावर यायचं, काय तर लालच दाखवायची, 4-5 पैसे द्यायचं आणि मतं घेऊन जायची. जनता सुजलम सुफलम आहे, त्यांचा कार्यक्रम टप्प्यात घेऊन यावी वेळेस करणार. जसा विधानसभेला केला तसा झडपी गाणातही करून टाकणार. चेरडा चौरे पाटकुल गावातलंच मी सांगतो 2000 मता परत जास्त लीड घेऊन जाणार. ह्याच्यात काही फरक नाही होणार. आणि झडपी गणात 5 ते 10 हजाराचं लीड घेऊन चेरडा चौरे विजय होणार. गावाच्या गावातील अर्धा भाग खरं तर ह्या रस्त्यावरनं कायमस्वरूपी रहदार करतो. त्यामुळे हा रस्ता अतिशय गरजेचा होता. गेल्या 1 वर्षापासून मी पाठपुरावा करत होतो. गेलेल्या नियोजन बैठकीमध्ये ह्या रस्त्याला मला 15 लाख रुपये मंजूर झाले आणि त्याची सगळी प्रोसिजर गेल्या 8 दिवसाखाली झाली. आणि आज आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी ठरवलं की आज ह्या रस्त्याचं उद्घाटन करायचं. मला खरं तर या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की पाटकुलमधला हाच रस्ता नाही तर अनेक रस्ते आपल्याला राहिलेले उर्वरित रस्ते करायचे आहेत. आपण आता चालूला या 1 वर्षाखाली सातपुते वस्तीचा रस्ता या ठिकाणी खडीकरण केलेला आहे. बाळूमामाच्या तिकडला रस्ता केलेला आहे. आम्ही आता गेल्या 8-10 दिवसाखाली आडेगावकर वस्ती, सातपुते वस्ती तिथला एक रस्ता केलेला आहे. खाली आमच्या नामदेव वस्तीचा रस्ता केलेला आहे. अनेक रस्ते आहेत असे की मी या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून सातत्याने या ठिकाणी काम करतोय. मी कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काम करत नाही. कारण का तर काम करणं एक पद आपल्याकडे आहे, जिल्हा नियोजन समिती सदस्याचं किंवा जिल्हा प्रमुख आहे सत्तेच्या पक्षाचं. तर ह्या ठिकाणी हे पद हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे, सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी आहे. आणि माझ्या पदाचा वापर जर माझ्या शेतकऱ्यासाठी नाही झाला तर त्या पदाला काय काडी लावायचे आहे का असा प्रश्न ह्या ठिकाणी मला वारंवार पडतो. त्यासाठी ह्या पदाचा पुरेपूर उपयोग ह्या माझ्या पंचकृषीतील पाटकुल पंचकृषी असेल, पेनोर पंचकृषी असेल या गावांसाठी झाला पाहिजे. ह्यासाठी मी सातत्यानं प्रामाणिकपणे या ठिकाणी मी प्रयत्न करत असतो. अजून किती रस्ते प्रस्तावित आहेत टोटल निवडणुकीपूर्वी किती रस्ते होतील टोटल? आता या ठिकाणी आमदार फंडातून जवळजवळ 5 ते 6 रस्त्याच्या वर्क ऑर्डर आज मला मिळतील. या ठिकाणी येणाऱ्या 15 दिवसामध्येच या ठिकाणी दिलीप क्षीरसागर ते सर्जेराव जाधव वस्ती, आनंद बापू वशेकर वस्ती, परत निलेश घोडके वस्ती, पाटकुल ते शिव ते टाकळी शिव असे रस्ते ह्या ठिकाणी येणाऱ्या 8 दिवसामध्ये ह्या ठिकाणी त्याची वर्क ऑर्डर आम्हाला आज मिळेल आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये ते रस्ते चालू होतील. मला एकच ह्या ठिकाणी सांगायचं आहे, पेनोरमध्ये जवळपास 24 कोटी रुपयाचा निधी एकनाथ शिंदे साहेब असतील, भरतशेठ गोगावले असतील, प्रताप सरनाईक साहेब असतील यांच्या माध्यमातून पेनोरमध्ये आणून एक ग्रामपंचायत सदस्य काय करतो हे जिल्ह्यामध्ये दावून देण्याचं काम पेनोरमधून आपण सुरुवात केलं. गेल्या 4 वर्षापासून आम्ही सातत्यानं पेनोरमध्ये काम करतो आणि पेनोरचाच एक डोळ्यासमोर ठेवून पेनोरचा होतो तर पाटकुलचा का होत नाही, पाटकुलचा होतो तर टाकळीचा का होत नाही, अंकुलीचा का होत नाही, औंढीचा का होत नाही हे दावून देण्यासाठी या ठिकाणी मी जिल्हा परिषदला मी तयारी करतोय. सर्व शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या जीवावर या ठिकाणी मला एक 100% खात्री आहे की सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर आहे. कारण का एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून, एक हिरी फोडणारा पोरगा म्हणून, एक शेतकरी कुटुंबातले असतील, इतर सर्वजण असतील हे माझ्या पाठीमागे 100% उभा राहतील. आणि येणाऱ्या काळामध्ये पाटकुलमध्ये एकही रस्ता कुठला खडीकरण झाल्याशिवाय, डांबरीकरण झाल्याशिवाय, कॉन्क्रीटकरण झाल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये 100% राहणार नाही असं मी आश्वासन देतो. मी काय 4 पाट्या मुरुम टाकायसाठी या ठिकाणी कुठल्याच रस्त्याला गेलो नाही. मला बरेचसे शेतकरी या ठिकाणी फोन करतात की बाबा इकडे एक 10 खेपा टाकल्या पाहिजे, 4 खेपा टाकल्या पाहिजे. त्या ठिकाणी मी त्या शेतकऱ्यांना सांगतो की खडीकरण काय करायचं सांगा, कॉन्क्रीटीकरण काय करायचं सांगा. आपण शासनाच्या निधीमधून, आपण शासनाचा एक जिल्हा नियोजन समिती सदस्य आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला शासनाला निधी मिळते. गेल्या 40 वर्षापासून जे आता रमेश बारसकर यांनी सांगितलं की गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी त्यांची सत्ता आहे. आमदार त्यांचा होता, जिल्हा परिषद सदस्य त्यांचा, पंचायत समिती सदस्य त्यांचा, सभापती त्यांचं, हे सगळं असताना ह्या ठिकाणी पाटकुलकरांनी मला सांगावा की बाबा आपल्या ह्या ठिकाणचा एक रस्ता शेतातील केलेला आहे म्हणून दावून द्यावा. मग आज 40 वर्ष सत्ता असताना देखील आज पण मुरुम टाकण्याची पाळी माझ्या शेतकऱ्यासाठी कशा पायी येते. तुमच्याकडे सत्ता होती ना त्यावेळेसच तुम्ही रस्ते करायला पाहिजे होतं. आज आरक्षण ओपन झाल्यानंतर जर तुम्ही कुठं तर मुरुम टाकून आमच्या शेतकऱ्याची दिशाभूल करत असाल तर ही शेतकरी 100% सुज्ञ शेतकरी आहे. आणि आमच्या झडपी गटामध्ये सगळ्यात जास्त सुज्ञ कुठला असेल तर पाटकुल असेल. सुशिक्षित वर्ग जास्त आहे, ते विचार 100% ह्या गोष्टीचा करतील. पाटकुल हे अतिशय वेगळं टर्निंग पॉईंट देणारं गाव आहे आणि ते दिल्याशिवाय 100% मला खात्री आहे पाटकुल हे 100% मताच्या रूपानं मला आशीर्वाद 100% देणार.